10,000 विक्रीतवर नेहमीकडे गणपती गेले. नाही पण ते केवढा जवलीला भेटायचं तेव्हा. आता नाही, आता हल्ली नाही. गांडालीत नाही भेटत. नमस्कार मित्रांनो, सौजन गाताना यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आपला आजचा जो ब्लॉग आहे ना, तर आलो होतो पुलावरती फिरण्यासाठी. कारण माझं काम पण केलं आणि पुलावरतून रिटर्न येताना आपला इथे मामा आहेत. कारण कासे गड नदी पुलावरती बोलले ना, तर समोरच्या साईडला 2 दुकान आहेत. एक वडापावचं आहे, 2 साईडला 2 दुकानं आहेत. आणि तिथेच मित्रांनो ते मामा आहेत ना, कांडालीमध्ये गड नदीमध्ये जी मच्छी पकडली कशी जाते ती म्हणजे मी तेव्हा ते जेव्हा मच्छी पकडायला गेले ना, तेव्हा मी रिटर्न मागजूनला गेलेलो आणि रिटर्न यायला आलो ना, तेव्हा मित्रांनो खूप सारी मच्छी गावलेली आहे आणि ती तुम्हाला पाहायची आहे मित्रांनो. जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओची मजा पुढे घेत राहा. तर मंडळी, जर बघायला गेलात ना, आज मासेमारीचं पण छोटा मोठे असे धंदे पाहायला मिळतात. कारण हे कोकणातील आहेत ना, आपल्याला छोटे मोठे उद्योग पाहायला मिळतात. आणि हे मामा आहेत. तर मामा, नाव काय तुमचं? अनंतर आमचे ते एलोंडे. ओके. आणि बाबा, तुमचं नाव काय? विकाजी बोड. ओके. तर हे आमच्या वाडीतले आहेत बाबा. आणि हे ते पुलावरती आपले आहेत ना, हे पण आमच्या वाडीमध्येच असतात. पण पुलावरती मच्छीमारीसाठी यांचा म्हणजे छोटा मोठा उद्योग असतो. आणि जर असं बोललं ना, तर गावली तर मित्रांनो खूप गावतात. नाही म्हणजे 10 किंवा 2-3 असे पण गावतात. पण आज मामांजीकडे खूप चांदे आहे. आणि पाहू शकता, हे जे बोलतात ना, तर हिला कांडाल बोललं जातं. जर बघायला गेलात ना, तर पाण्यामध्ये पोहून जी कांडाल सोडली जाते ना, ती पोहण्यापेक्षा जी कांडाल सोडतात ना, ती वेगळीच टेक्निक असते. आणि ती टेक्निक कोणाला सहजासहजी जमत नाहीत. आणि ती टाकून झाल्यावरती जे डुबके वगैरे मारले जातात, त्याच्याने ते मासे आणि जो माशांचा जो अंदाज असतो ना पकडण्याचा, तर ह्या मामांच्याकडे आहेत. तर मामा, आपण किती वर्षे म्हणजे मासे पकडताय? झाले 20 वर्ष. ओके. 20 वर्ष झाले. आणि आपल्या पुलावरती माहिती मासे विकायला बसलेले असतात ना, होय. भेटतात तेव्हा? काय तर ओके. तर आपण कोणत्या कोणत्या खाडीमध्ये जाता पकडायला? कर्जवे, भातगाव. ओके. तर मंडळी, खाली कर्जवी, भातगाव, परत हे मागजण कासं, ही गड नदी आहेत. आणि जे आपल्याला समोर जे पाहतायत ना, तर पुलावरती जुने वडापाव सेंटरवाले उद्योगधंद्यावाले, त्यांचा पण छोटासा उद्योग आहे, उद्योगधंदे. आणि हे असे मित्रांनो कोकणामध्ये पाहायला मिळतात. तर मंडळी, जर बघायला गेलं ना, तर आमच्या गड नदीमध्ये खूप सारी मच्छी आहे. पण ती मलाच नाही माहीत की कोणती कोणती असते. तर ह्या मामांना थोडासा अनुभव आहे. तर मामा, आपल्याला आज कोणती मच्छी भेटले? हा शिंगाडा आहे. ओके. आणि जर बघायला गेलं ना, तर तुम्ही शेरवा, कोकिरी, ओके. वागली. ओके. सर्व. आणि आपण काय बोलतो चिंबुरी, म्हणजे चिंबुरी कुठे बोलतात? तर हा, खेकडा. तर आपण आहेत ना, जर अलिबाग साईडला गेलात ना, तर तिकडे चिंबुरी बोललं जातं आगरी लोक. आणि आमच्या इकडे जर बोललात ना, तर खेकडा किंवा किरवी बोललं जातं. तर ह्या 2 गोष्टीत मित्रांनो फरक आहे थोडा कोकणामध्ये. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो झिंगा वगैरे बोललं जातं, ते पण मित्रांनो ह्याच्यामध्ये भेटले जातात, मोठे मोठे असतात. आणि पाव